नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या सेशनमध्ये आपण बेसिक इलेक्ट्रॉन्सवरती या ठिकाणी MCQs पाहूया. फर्स्ट MCQ आहे आपल्यासमोर. अ सेमीकंडक्टर बार हॅव्हिंग अ लेंथ ऑफ 4 cm इज सब्जेक्टेड टू अ व्होल्टेज ऑफ 8 volts. If the average drift velocity is 104 cm per second, then इलेक्ट्रॉन मोबिलिटी विल बी. आता इलेक्ट्रॉनची या ठिकाणी मोबिलिटी विचारलेली आहे. आपल्याला इलेक्ट्रॉनची मोबिलिटी दॅट इज म्यू एन इज इक्वल टू माहिती पाहिजे की VD डिवायडेड बाय काय असते, इलेक्ट्रिक फील्ड असते. याचं युनिट काय असतं जनरली, तर मीटर स्क्वेअर पर व्होल्ट सेकंद और सेंटीमीटरचा स्क्वेअर डिवायडेड बाय व्होल्ट सेकंद. अशा पद्धतीचं काय असतं, याचं युनिट असतं. आता याच्यामध्ये जी काय ड्रिफ्ट व्हेलॉसिटी, ते ड्रिफ्ट व्हेलॉसिटी दिलेली आहे, किती दिलेली आहे, तर 104 cm per second दिलेलं आहे. आता इलेक्ट्रिकल फील्ड याच्यामध्ये दिलेलं का डायरेक्टली, तर नाही. आता जे काही ऑप्शन आहे ते ऑप्शन कशामध्ये आहे, तर सेंटीमीटरचा स्क्वेअर डिवायडेड बाय व्होल्ट सेकंद आहे. म्हणजे आपल्याला जे काही लेंथ दिली ती लेंथ या ठिकाणी सेंटीमीटरमध्ये दिलेली आहे आणि जो काय व्होल्ट आहे तो व्होल्टेज या ठिकाणी 8 व्होल्ट दिले आहे. यावरून आपल्याकडे ईचं कॅल्क्युलेशन करता येईल. इलेक्ट्रिकल फील्ड दॅट इज अप्लाइड व्होल्टेज किती आहे, तर 8 व्होल्ट आहे, डिवायडेड बाय या ठिकाणी काय करायला लागले, याची लेंथ किती आहे, तर 4 सेंटीमीटर आहे. म्हणजे इलेक्ट्रिकल फील्ड किती येईल या ठिकाणी, तर 2 व्होल्ट पर सेंटीमीटर ही आपल्याकडे इलेक्ट्रिकल फील्ड आली. आता म्यू एन इज इक्वल टू आपल्याकडे दिलेल्या व्हॅल्यू ठेवून घेऊया. VD इज इक्वल टू किती आहे, तर 104 सेंटीमीटर पर सेकंद आहे, डिवायडेड बाय 2 व्होल्ट पर सेंटीमीटर झालं. विच इज इक्वल टू काय येईल, यानं भाग जाईल याला किती ना 52 न, म्हणजे हा सेंटीमीटर वरत जाईल काय होईल, तर सेंटीमीटरचा स्क्वेअर डिवायडेड बाय व्होल्ट सेकंद. म्हणजे 52 सेंटीमीटरचा स्क्वेअर डिवायडेड बाय व्होल्ट सेकंद. ऑप्शन नंबर सेकंड फोर्थ या केसमध्ये काय असेल, तर या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर असेल. ओके. ड्रिफ्ट व्हेलॉसिटी आणि इलेक्ट्रिकल फील्डमध्ये रिलेशन आपल्याला माहिती पाहिजे काय, तर जे काय ड्रिफ्ट व्हेलॉसिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कोणाला आहे, तर इलेक्ट्रिकल फील्डला आहे. जेवढी जास्त इलेक्ट्रिकल फील्ड असेल तेवढी या ठिकाणी ड्रिफ्ट व्हेलॉसिटी काय असेल, जास्त असेल. ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे. अगेन जे काही ड्रिफ्ट व्हेलॉसिटी आणि ड्रिफ्ट करंट आहे याच्यामध्ये रिलेशन काय आहे, तर जो काही आय ड्रिफ्ट असतो जनरली काय असतो, तर या ठिकाणी नंबर ऑफ इलेक्ट्रॉन असतील इंटू त्या चार्ज आहे इलेक्ट्रॉनवरती इंटू या ठिकाणी ड्रिफ्ट व्हेलॉसिटी असेल आणि इंटू काय असेल, तर एरिया ऑफ द क्रॉस सेक्शन ऑफ द कंडक्टर. याच्यावरून जो काय ड्रिफ्ट व्हेलॉसिटी काय असते, तर VD इज इक्वल टू आय ड्रिफ्ट म्हणजे ड्रिफ्टिंग करंट म्हणा डिवायडेड बाय एन Q इंटू ए. याही फॉर्ममध्ये आपल्याला ड्रिफ्ट व्हेलॉसिटी डिफाईन करता येईल. युनिट काय झालं, मीटर पर सेकंद म्हणा किंवा सेंटीमीटर पर सेकंद म्हणा, जे त्या ठिकाणी स्मॉल युनिट झाला. म्हणजे ड्रिफ्ट व्हेलॉसिटी अशा पद्धतीने आपण डिफाईन करू शकतो. आता या ठिकाणचा हा करंट आहे, जर या ठिकाणी ड्रिफ्ट करंट असेल होलमुळे, तर या ठिकाणी काय येईल, फक्त या ठिकाणी नंबर ऑफ होलची संख्या येईल, त्याला आपण P असं म्हणूया. Q म्हणजे काय, तर त्या होलचा या ठिकाणी चार्ज असेल. VD म्हणजे काय असेल, तर ड्रिफ्ट व्हेलॉसिटी असेल. ए म्हणजे काय, तर एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे. आणि हे ड्रिफ्ट व्हेलॉसिटी म्हणजेच काय असते, तर VD इज इक्वल टू म्यू एन इंटू ई असते. म्हणजे मोबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉन्स इंटू या ठिकाणी काय असतं, तर इलेक्ट्रिकल फील्ड असते. ओके. नेक्स्ट, आता सेमीकंडक्टरमध्ये काय दिलेलं आहे, सेमीकंडक्टरच्या कंडक्शन बँडमध्ये काय असेल आणि व्हॅलन्स बँडमध्ये काय असेल. आता जे काही सेमीकंडक्टर आहे त्या सेमीकंडक्टरमध्ये जो काही कंडक्शन बँड असतो, कंडक्शन बँड कसा असतो बघा, ऑलमोस्ट या ठिकाणी काय असतो, तर एम्प्टी असतो. आणि जो काय व्हॅलन्स बँड असतो, तो व्हॅलन्स बँड काय असतो, तर ऑलमोस्ट या ठिकाणी फिल्ड असतो. याचा अर्थ जो काही सेमीकंडक्टर आहे त्या सेमीकंडक्टरच्या केसमध्ये फॉर एक्झाम्पल आपण या ठिकाणी अशा पद्धतीचा व्हॅलन्स बँड दाखवला आणि या ठिकाणी आपण अशा पद्धतीचा जर कंडक्शन बँड दाखवला, या ठिकाणी काय असेल, या ठिकाणी एनर्जी असेल. आता या ठिकाणी कंडक्शन बँड आहे, या ठिकाणी व्हॅलन्स बँड आहे. अशा पद्धतीने जो काय व्हॅलन्स बँड असतो तो व्हॅलन्स बँड ॲट ॲब्सोल्यूट 0 टेम्परेचरला काय असेल, तो व्हॅलन्स बँड कम्प्लिटली फिल्ड असेल. कंडक्शन बँडमध्ये या ठिकाणी काही इलेक्ट्रॉन नसतील. जर आपण टेम्परेचर वाढवलं तर या ठिकाणी काय होतील, जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत ते इलेक्ट्रॉन्स या ठिकाणी काय होतील, कंडक्शन बँडमध्ये जाण्याचा प्रयत्न करतील. म्हणजे ॲट ॲब्सोल्यूट 0 टेम्परेचर हा काय म्हणून ॲक्ट होईल, तर परफेक्ट इन्सुलेटर म्हणून काय होईल, ॲक्ट होण्याचा प्रयत्न करेल. परफेक्ट इन्सुलेटर. जर आपण टेम्परेचर वाढवलं तर हा काय होईल, तर पुअर कंडक्टर म्हणून ॲक्ट होण्याच्या ठिकाणी चालू करेल. म्हणजे या ठिकाणी सेमीकंडक्टरच्या जनरली कंडक्शन बँडमध्ये कोणत्याही पद्धतीचे या ठिकाणी फील नसतं, कोणत्याही पद्धतीचे इलेक्ट्रॉन्स नसतात, होल नसतात. आणि व्हॅलन्स बँडमध्ये काय असतं, तर ऑलमोस्ट या ठिकाणी फील्ड असतं. म्हणजे ऑप्शन नंबर थर्ड या केसमध्ये काय असेल, तर या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर असेल. द मटेरियल दॅट हॅज द हायेस्ट एनर्जी गॅप ॲट रूम टेम्परेचर इज. आता एनर्जी गॅप कुणाचा जास्त आहे, तर एनर्जी गॅप हा जनरली आपण पाहतो सिलिकॉन कार्बाईड, त्यालाच आपण SiC असं म्हणतो. सिलिकॉन कार्बाईडचा किती असतो, सिलिकॉन कार्बाईडचा असतो आय थिंक 3.3च्या समथिंग असतो इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये.
आता कॅडमियम सल्फेटचा असतो, कॅडमियम सल्फेट किती तर 2.4 असतो कॅडमियम सल्फेटचा. त्यानंतर गॅलियम आर्सेनाइड किती असतो इज इक्वल टू 1.4 इलेक्ट्रॉन व्होल्ट असतो. आता जर्मेनियमचा किती असतो तर जर्मेनियमचा 0.7 इलेक्ट्रॉन व्होल्ट असतो. आणि सिलिकॉनचा किती असतो तर सिलिकॉनचा असतो 1.1 इलेक्ट्रॉन व्होल्टच्या आसपास असतो. अच्छा, मग याच्यापैकी दिलेल्या ऑप्शनपैकी सगळ्यात जास्त कोणाचा असेल तर सगळ्यात जास्त असेल हा कॅडमियम सल्फेटचा. अमंग द फॉलोइंग ऑप्शन cadmium sulfate have the highest energy gap at the room temperature. Cadmium sulfate has energy band gap of 2.4 electron volt. Germanium has a 0.7 electron volt. Gallium arsenide has energy gap of 1.4 electron volt. आणि सिलिकॉन हॅज एनर्जी गॅप ऑफ 1.1 इलेक्ट्रॉन व्होल्ट. जर आपल्याला याचा कोणी असेंडिंग म्हणा किंवा डिसेंडिंग ऑर्डर जर आपल्याला क्रम लावायला सांगितलं तर तो क्रमही आपल्याला ठिकाणी लावता आला पाहिजे. यस. नेक्स्ट, when the temperature of the doped semiconductor is increased its conductivity is. आता डोप्ड कंडक्टर आहे म्हणजेच हा काय आहे तर हा एक एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर आहे. कसला एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर आहे. आता जनरली सेमीकंडक्टर जे काय असतात ते काय असतात तर निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट असतात. याचा अर्थ काय तर ॲज टेम्परेचर आपण इन्क्रीज करतो याचा अर्थ त्या मटेरियलची रेजिस्टिव्हिटी काय होते तर कमी होते. म्हणजे सेमीकंडक्टरची रेजिस्टिव्हिटी या ठिकाणी काय होते कमी होते. म्हणजे ॲक्च्युअली जर रेजिस्टन्स काय होतोय कमी होतोय. जर रेजिस्टिव्हिटी कमी असेल तर जे काही कंडक्ट असेल ते कंडक्टिव्हिटी या ठिकाणी काय होईल तर वाढेल. याचा अर्थ जो काही सेमीकंडक्टर असेल जो काही इन्सुलेटर असेल याच्यामध्ये जो काही टेम्परेचर कमी असतो टेम्परेचर कमी काय असतो बघा निगेटिव्ह असतो. म्हणजे जसं आपण टेम्परेचर वाढवूयात तसं काय होत आहे याची रेजिस्टिव्हिटी या ठिकाणी डिक्रीज होते. म्हणजे रेजिस्टिव्हिटी या ठिकाणी डिक्रीज होत असेल तर जी काही कंडक्टिव्हिटी आहे ती मटेरियलची काय होईल या ठिकाणी इन्क्रीज होईल. म्हणजे मटेरियलचे कंडक्टिव्हिटी या ठिकाणी काय होते इन्क्रीज होताना दिसतंय. म्हणजे इट्स कंडक्टिव्हिटी विल इन्क्रीज. आणि जर या ठिकाणी रेजिस्टिव्हिटी असतं तर रेजिस्टिव्हिटी या ठिकाणी काय झाली असते तर डिक्रीज झाली असते. ऑप्शन नंबर सेकंड या केसमध्ये काय तर याचा करेक्ट आन्सर आहे. By doping germanium with gallium, the types of the semiconductor formed are. मग विचारलेला क्वेश्चन आहे एस इलेक्ट्रॉनिक्सला 2015ला. आता जर आपण डोपिंग केलं कुणाचं जर्मेनियमचं कुणासोबत तर गॅलियम सोबत. आता आपल्याला माहिती पाहिजे जर्मेनियम जो काय आहे तो काय तर प्युअर सेमीकंडक्टर आहे. मग जर्मेनियम प्लस या ठिकाणी गॅलियम म्हणताय. मग यानंतर काय होईल हा जो काय गॅलियम आहे तो गॅलियम आपल्याला या ठिकाणी पहिल्यांदा काय आहे त्या ठिकाणी पाहावं लागेल. त्यासाठी मी एक ट्रिक सांगितली होती काय तर ती बागेत म्हणजे ती बागेत गेलेली आहे आणि तिच्या बापानं तिला काय केलेलं आहे पाहिलेलं आहे. पण तिच्या बापानं तिला पाहिलेलं आहे. आता टी म्हणजे काय तर ट्रायव्हॅलंट. मग याच्यामध्ये कोणत्या तर बोरॉन आहे ॲल्युमिनियम आहे गॅलियम आहे इंडियम आहे टिटॅलियम आहे किंवा थॅलियम आहे. आता पी म्हणजे काय तर पेंटाव्हॅलंट आहे. या ठिकाणी बेस्मथ असेल अँटिमिनी असेल आर्सेनिक असेल फॉस्फरस असेल आणि नायट्रोजन असेल. म्हणजे ॲक्च्युली या ठिकाणी जो काय जी आहे तो जी रिप्रेझेंट काय करतोय तर गॅलियमचा जी आहे कोणाचा आहे तर गॅलियमचा आहे. मग गॅलियम ही काय तर या ठिकाणी ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटीज काय आहे तर ट्रायव्हॅलंट आहे इम्प्युरिटीज. या ठिकाणी हा तर काय तर प्युअर सेमीकंडक्टर आहे. जर आता गॅलियम जर्मेनियम असेल प्युअर सेमीकंडक्टर त्याच्यामध्ये जर ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटीज आपण ॲड केले तर या ठिकाणी जो काही सेमीकंडक्टर बनेल तो सेमीकंडक्टर कोणता बनेल तर पी टाईपचा सेमीकंडक्टर बनेल. कोणता पी टाईपचा. का कारण जो काही पेंटाव्हॅलंट आहे त्या पेंटाव्हॅलंट बरोबर पी टाईपचा सेमीकंडक्टर कधीही बनवू शकत नाही. कारण या दोघांचं वाकडा मी सांगितलं होतं पी या ठिकाणी दोघे कधीही सोबत येणार नाहीत. या दोघांचं वाकडा आहे. जर पी सोबत या ठिकाणी येणार नसतील तर ट्रायव्हॅलंट बरोबर यायला कोणी पाहिजे तर पी न यायला पाहिजे. आणि पेंटाव्हॅलंट बरोबर येईल कोण तर एन टाईपचा या ठिकाणी सेमीकंडक्टर येण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे ॲक्च्युली जो काही जर्मेनियम आहे तो जर्मेनियम आणि गॅलियम या ठिकाणी एकमेकांबरोबर डूप केलं तर काय होईल तर पी टाईपचा सेमीकंडक्टर या ठिकाणी तयार होईल. म्हणजे या ठिकाणी हा ऑप्शन नंबर 2 या ठिकाणी बरोबर आहे. देन हे जे काय मटेरियल आहे हे मटेरियल इंट्रिन्सिक असेल की एक्सट्रिन्सिक असेल. जो काही याच्यामुळे तयार होणारा जो काही सेमीकंडक्टर आहे तो सेमीकंडक्टर या ठिकाणी कोणता असेल. आता आपल्याला माहिती आहे इंट्रिन्सिक म्हणजेच काय असतो तर या ठिकाणी प्युअर फॉर्म असतो. आता गॅलियम आहे म्हणजे ही एक पद्धतीची या ठिकाणी इम्प्युरिटीज आहे. प्युअर सेमीकंडक्टरमध्ये इम्प्युरिटी ॲड करण्याच्या प्रोसेसला आपण काय म्हणतो तर डोपिंग असं म्हणतो. जे मटेरियल आपण त्याच्यामध्ये ॲड करतो त्या मटेरियल आपण काय म्हणतो तर डोपंट असं म्हणतो. म्हणजे हे ॲक्च्युली डोपंट आहे. ही या ठिकाणी प्युअर सेमीकंडक्टर आहे. हे डोपंट म्हणा हे इम्प्युरिटी म्हणा जर आपण याच्यामध्ये ॲड केलं तर याच्यापासून काय होतोय तर पी टाईपचा सेमीकंडक्टर तयार होतोय. आणि हा टाईप आहे कोणाचा तर एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टरचा. त्यालाच आपण इम्प्युअर असं म्हणूया. त्यालाच आपण नॉन
इंट्रेन्सिक असं म्हणूया. म्हणजे पी टाईपचा सेमीकंडक्टर आहे आणि हा टाईप कोणाचा आहे तर एक्सट्रिन्सिकचा आहे. म्हणजे ऑप्शन या ठिकाणी हा करेक्ट असेल, हा करेक्ट असेल. म्हणजे 2 आणि 4 या ठिकाणी बरोबर आहेत. ऑप्शन नंबर सेकंड या केसमध्ये काय असेल तर या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर असेल. आता एन टाईपचा सेमीकंडक्टर तयार कधी होईल तर एन टाईपचा सेमीकंडक्टर हा तयार होईल ज्यावेळेस त्याच्यामध्ये आपण पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटीज ऍड करूया. मग पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटीज कशा आहेत तर या डोनर इम्प्युरिटीज आहेत. ट्रायव्हॅलंट कशा आहेत तर ॲक्सेप्टर आहेत. आता पी टाईपचा सेमीकंडक्टर तयार होतोय म्हणजे याच्यामध्ये ॲक्च्युली नंबर ऑफ होल आहेत ते होल कशा आहेत बघा जास्त आहेत. म्हणजे होलचं कॉन्सन्ट्रेशन कसं आहे तर जास्त आहे. याचाच अर्थ पी टाईप सेमीकंडक्टरमध्ये जे काही करंट कंडक्शन असेल ते करंट कंडक्शन कोणामुळे असेल तर होलच्या कॉन्सन्ट्रेशनमुळे असेल. एन टाईपमध्ये जे काही ॲक्च्युली नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत ते काय आहेत ग्रेटर दॅन होल आहेत. म्हणजे करंट कंडक्शन या केसमध्ये पॉसिबल आहे कोणामुळे तर मेजॉरिटी आहेत इलेक्ट्रॉन त्याच्यामुळे या ठिकाणी काय तर करंटचं कंडक्शन या ठिकाणी पॉसिबल आहे. अशा पद्धतीचे या ठिकाणी आपल्याला एमसीक्यू एक्झामला विचारला जाऊ शकतो. The drift velocity of electron in a current carrying conductor is related to the electrical field. मी सांगितलं VD is directly proportional to E. दॅट इज आता ई काय तर इलेक्ट्रिकल फील्ड आहे, व्हीडी काय तर ड्रिफ्ट व्हेलॉसिटी आहे. म्हणजे व्हीडी इज इक्वल टू काय असेल तर म्यू टाइम्स ऑफ ई असेल. म्हणजे जी काय ड्रिफ्ट व्हेलॉसिटी ती काय तर डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे कोणाला इलेक्ट्रिकल फील्डला. ऑप्शन नंबर सेकंड या केसमध्ये काय असेल तर या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर असेल म्यू काय तर या ठिकाणी मोबिलिटी आहे. मग ती मोबिलिटी होलची असेल किंवा इलेक्ट्रॉनची असेल. हे ड्रिफ्ट व्हेलॉसिटीबद्दल आपण डिस्कशन केलेलं आहे ऑलरेडी. याच्याबद्दल आपण पाहिलेलं आहे ड्रिफ्ट व्हेलॉसिटी रिलेशन काय आहे करंट डेन्सिटी जे आणि ड्रिफ्ट व्हेलॉसिटीमध्ये तेही या ठिकाणी पाहिलेलं आहे. जर आपल्याला करंट डेन्सिटी पाहिजे असेल तर जे काय करंटचं इक्वेशन त्याला आपण सिम्पली एने डिवाइड करा. म्हणजे ॲक्च्युली करंटच्या इक्वेशनमधून जर आपण एरिया ऑफ फ्रॅक्शन काढून टाकलं तर आपल्याला राईटली काय भेटतं तर जे काही डेन्सिटी या ठिकाणी भेटते. फॉर एक्झाम्पल जे इज इक्वल टू काय भेटलं या ठिकाणी एन एन टू क्यू एन टू व्ही डी. दॅट इज व्ही डी इज इक्वल टू काय होईल तर जे डिवायडेड बाय एन क्यू. अशा पद्धतीचं रिलेशन आपल्याला भेटलं होतं जे की आपण ज्यावेळेस फुल डिस्कशन या ठिकाणी करत होतो या कॉन्सेप्टचं ते आपण पाहिलं होतं जे की या ठिकाणी आलेलं आहे. आता या ठिकाणी एन क्यू म्हणजे काय तर एन म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, क्यू म्हणजे काय तर चार्ज ऑन इलेक्ट्रॉन. याही ठिकाणी एन ई दिलेला आहे. आता एन म्हणजे काय तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, ई म्हणजे काय त्याच्यावरती इलेक्ट्रॉनवरचा चार्ज आहे. त्यानंतर आपण मोबिलिटीबद्दल डिस्कशन केलं होतं. मोबिलिटी काय तर ही डिफाईन केलं होते कोणाच्या तर रेशो ऑफ द ड्रिफ्ट व्हेलॉसिटी डिवाइडेड बाय इलेक्ट्रिकल फील्ड. मग मोबिलिटीबद्दल आपण पाहिलं होतं इज इक्वल टू व्ही डी डिवाइडेड बाय ई. याचं युनिट ही आपण या ठिकाणी पाहिलं होतं काय होता तर मीटरचा स्क्वेअर डिवाइडेड बाय व्होल्ट सेकंद. त्याला मीटरचा स्क्वेअर इंटू व्होल्टचा इन्व्हर्स इंटू सेकंडचा इन्व्हर्स असे आपण या ठिकाणी त्याला डिफाईन करू शकतो. मोबिलिटी म्हणजे काय असतं ॲक्च्युली जे काय इलेक्ट्रॉन किती फास्ट या ठिकाणी मूव्ह करू शकतो थ्रू अ मेटल ऑर सेमीकंडक्टर त्यालाच आपण काय म्हणतो इलेक्ट्रॉनचे मोबिलिटी असं म्हणतो. जनरली मोबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉन काय असते या ठिकाणी लार्ज असते ॲज कम्पेअर्ड टू द होल. यही आपण या ठिकाणी डिस्कशन केलं होतं. आता बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे इलेक्ट्रॉनची मुवमेंट आहे कशामुळे होते तर इलेक्ट्रिकल फील्डमुळे होते. जेव्हा जेव्हा इलेक्ट्रिकल फील्ड हा वर्ड येईल तेव्हा काय करायचं तर ड्रिफ्ट करंट या ठिकाणी ऑटोमॅटिक टिक करून टाकायचं. का कारण इलेक्ट्रिकल फील्डमुळे जो काय करंट देईल तो करंट या ठिकाणी ड्रिफ्ट करंट असेल. आणि जे काय कॉन्सन्ट्रेशन डिफरन्स असेल कोणामध्ये इलेक्ट्रॉन्स असेल किंवा होलचा. जेव्हा त्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशनमध्ये डिफरन्स असेल किंवा कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंटमध्ये डिफरंट असेल तेव्हा त्या ठिकाणी काय तर डिफ्युजन येईल. मग डिफ्युजन काय होईल तर हाय कॉन्सन्ट्रेटेड एरियापासून लो कॉन्सन्ट्रेटेड एरियाकडे काय जायला जे काय होल आहे तो होल जाण्याचा प्रयत्न करेल. आणि त्याच केसमध्ये काय जाईल करंट जायला होलच्या केसमध्ये. म्हणजे ज्या केसमध्ये आपण इलेक्ट्रिकल फील्ड या ठिकाणी अप्लाय करूया त्या सेमच केसमध्ये काय होईल तर होलचा करंट या ठिकाणी असेल. पण ज्या केसमध्ये आपण इलेक्ट्रिकल फील्ड ज्या डायरेक्शनमध्ये अप्लाय करूया त्याच्या एक्झॅक्टली काय करतील इलेक्ट्रॉन या ठिकाणी काय करतील डिफ्यूज करण्याचा प्रयत्न करतील. म्हणजे ॲक्च्युली जे काय डिफ्युजन आहे डिफ्युजन इलेक्ट्रॉनचं काय होईल तर इलेक्ट्रिकल फील्डच्या रिव्हर्स होईल आणि त्याचा करंट काय होईल तर इलेक्ट्रिकल फील्डच्या सेम डायरेक्शनने जाण्याचा प्रयत्न करेल. फक्त इलेक्ट्रॉन हे डिफ्यूज होतील अपोजिट डायरेक्शन. एवढी गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे इलेक्ट्रॉनचं जे काय ड्रिफ्टिंग आहे म्हणा किंवा जे काय डिफ्युजन आहे ते काय होते तर एक्झॅक्टली रिव्हर्स होते ॲज कम्पेअर्ड टू द करंट. In a PN junction diode at equilibrium, which one of the following statement is not true? आता खालीलपैकी कोणतं स्टेटमेंट ट्रू नाही असं पद्धतीने आपल्याला विचारलेलं आहे. The holes and electron diffusion current components are in the same direction. म्हणजे जे काही होल आहेत आणि जे काही इलेक्ट्रॉन डिफ्युजन करंट कंपोनंट्स आहेत मग होलचा आणि इलेक्ट्रॉन डिफ्युजन करंट कंपोनंट्स आहे तो सेम डायरेक्शनमध्ये आहे का आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. या ठिकाणी पार्टिकलचा टाईप दिलेला आहे होल डिफ्युजन आहे होल ड्रिफ्ट आहे, इलेक्ट्रॉन डिफ्युजन आहे इलेक्ट्रॉन ड्रिफ्ट आहे, डायरेक्शन ऑफ फ्लो या ठिकाणी दिलेला आहे आणि या ठिकाणी करंट दिलेला आहे. आपल्याला विचारलेलं काय फर्स्ट ऑप्शन काय या ठिकाणी पाहतोय आपण तर फर्स्ट ऑप्शनमध्ये आपल्याला असं दिसतंय
की होल आणि इलेक्ट्रॉन डिफ्युजन करंट कंपोनंट्स काय आहेत सेम डायरेक्शनमध्ये आहेत. मग होल डिफ्युजन आहे आणि इलेक्ट्रॉन डिफ्युजन आहे, या दोघांचे जे काही करंटचे कंपोनंट आहेत ते काय आहेत तर सेम डायरेक्शनमध्ये आहेत का? हो आहेत. म्हणजे हे या ठिकाणी काय तर बरोबर आहे. The hole and electron drift currents components are in the same direction. आता होल आणि इलेक्ट्रॉन ड्रिफ्ट करंट कंपोनंट म्हणजे जे काही होल आहे तो होलचा ड्रिफ्ट आणि इलेक्ट्रॉनचा ड्रिफ्ट यांचे करंटचे कंपोनंट बघा सेम डायरेक्शनमध्ये आहेत का? तर यांचेही दोन या ठिकाणी सेम डायरेक्शनमध्ये आहेत. म्हणजे हाही या ठिकाणी बरोबर आहे. ऑन ॲन ॲव्हरेज होल्स अँड इलेक्ट्रॉन्स ड्रिफ्ट इन अपोजिट डायरेक्शन. आता या ठिकाणी काय म्हणते बघा, ऑन अँड ॲव्हरेज जे काही होल्स आहेत आणि जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत ते काय करतात एकमेकांच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये ड्रिफ्ट करण्याचा प्रयत्न करतात. आता या ठिकाणी होलचा ड्रिफ्ट आहे कुठं इथं आहे. होल ड्रिफ्ट कसा करतोय? या डायरेक्शनला करतोय. इलेक्ट्रॉन ड्रिफ्ट कुठं करतोय? या डायरेक्शनने करतोय. म्हणजे ऑन अँड ॲव्हरेज यांच्या दोघांची डायरेक्शन कशा आहे तर अपोजिट आहे. तेच या ठिकाणी दिलेलं आहे का? तर दिलेलं आहे काय तर हे दोघे एकमेकांच्या अपोजिट डायरेक्शन काय करतात ड्रिफ्ट करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे हेही या ठिकाणी बरोबर आहे. ऑन अँड ॲव्हरेज इलेक्ट्रॉन ड्रिफ्ट अँड डिफ्यूज इन द सेम डायरेक्शन. अच्छा, जे काही इलेक्ट्रॉन ड्रिफ्ट आहे आणि जे काही इलेक्ट्रॉन डिफ्युजन आहे ते काय म्हणताय तर या ठिकाणी सेम डायरेक्शनमध्ये म्हणताय. पण ते सेम डायरेक्शनमध्ये आहे का? इलेक्ट्रॉनचं ड्रिफ्ट आणि डिफ्युजन. इलेक्ट्रॉनचं ड्रिफ्ट कुठं आहे तर इलेक्ट्रॉनचं ड्रिफ्ट इथं आहे, हे ड्रिफ्ट इथं आहे आणि इलेक्ट्रॉनचं डिफ्युजन कुठं आहे तर इथं आहे. म्हणजे हे ड्रिफ्ट आणि हे डिफ्युजन हे दोन सेम डायरेक्शनमध्ये आहेत का? तर हे सेम डायरेक्शनमध्ये नाहीत. अगेन याच्यामध्ये काय म्हणताय हे दोघे सेम डायरेक्शनमध्ये आहेत असं म्हणताय. पण हे सेम डायरेक्शनमध्ये आहेत का? तर हे दोघे एकमेकांच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये आहेत. म्हणजे या ठिकाणी जो काय ऑप्शन नंबर 4 आहे तो ऑप्शन नंबर 4 या क्वेश्चनचा या ठिकाणी बरोबर आन्सर असेल. आपल्याला नॉट ट्रू विचारलेलं आहे म्हणजे हे या ठिकाणी नॉट ट्रू आहे. कारण जे काही इलेक्ट्रॉन ड्रिफ्ट आहे जे काही डिफ्यूज आहे ते काय करतील तर एकमेकांच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये काय करतील एकमेकांच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये असतील. म्हणजे इलेक्ट्रॉनचं ड्रिफ्ट आणि इलेक्ट्रॉनचं डिफ्युजन काय असेल तर एकमेकांच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये असेल. ऑप्शन नंबर 4 या केसमध्ये काय असेल त्याचा आन्सर असेल when a germanium is doped with a dash dash a p type semiconductor is formed. आता जर्मेनियम आहे, जर्मेनियम बरोबर आपल्याला काय करायचं आहे पी टाईपचा सेमीकंडक्टर तयार करायचा आहे. मग पी टाईपचा सेमीकंडक्टर हा पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी सोबत पॉसिबल आहे का? तर पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी सोबत या ठिकाणी पॉसिबल नाही. मग पॉसिबल कोणासोबत आहे तर ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी सोबत या ठिकाणी पॉसिबल आहे. कोणासोबत? ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी सोबत. मग या ठिकाणी ट्रिक काय तर ती बागेत गेलेली आहे, ती या ठिकाणी बागेत गेलेली आहे. पण तिच्या बापानं तिला काय केलेलं आहे पाहिलेलं आहे. पण तिच्या बापानं तिला पाहिलेलं आहे. मग आता ट्रायव्हॅलंट बरोबर जर आपण जर्मेनियम डोप केलं तर आपल्याकडे पी टाईप सेमीकंडक्टर या ठिकाणी भेटतोय. या ठिकाणी काय भेटेल तर या ठिकाणी एन टाईपचा सेमीकंडक्टर भेटेल आणि या ठिकाणी पी टाईपचा सेमीकंडक्टर भेटेल. मग या ठिकाणी हा ट्रायव्हॅलंटचा टी आहे. बी फॉर या ठिकाणी बोरॉन असेल, ए फॉर या ठिकाणी ॲल्युमिनियम असेल, जी फॉर या ठिकाणी गॅलियम असेल, आय फॉर या ठिकाणी इंडियम असेल आणि टी फॉर या ठिकाणी थॅलियम असेल किंवा त्याला आपण टिटॅनियम असे म्हणू शकतो. म्हणजे ॲक्च्युली याच्यापैकी कोणताही या ठिकाणी ऑप्शन असेल तर ऑप्शन या ठिकाणी करेक्ट आहे. आता याच्यामध्ये फॉस्फरस, आर्सेनिक, अँटीमनी. आता इथं फॉस्फरस आहे, आर्सेनिक आहे, अँटीमनी आहे. हे काय तर पेंटाव्हॅलंट आहेत. हा बोरॉन फक्त या ठिकाणी ट्रायव्हॅलंट आहे. म्हणजे या ठिकाणी बोरॉन आहे. म्हणजे बोरॉन बरोबर जर आपण जर्मेनियमला जर या ठिकाणी डूप केलं तर या ठिकाणी काय होईल तर पी टाईप सेमीकंडक्टर या ठिकाणी तयार होईल. आता याच्यामध्ये हा फर्स्ट काय तर हा या ठिकाणचा बिस्मथ आहे, या ठिकाणचा हा अँटीमनी आहे तर त्याला आपण एसबी असं म्हणू शकतो. हा या ठिकाणचा आर्सेनिक आहे त्याला आपण एस म्हणूया. या ठिकाणचा हा फॉस्फरस आहे आणि या ठिकाणचा हा नायट्रोजन आहे. म्हणजे ॲक्च्युली आजचे मिनिंग सुद्धा आपल्याला ठिकाणी माहिती पाहिजे. तर कोण कुणाच्या सोबत या ठिकाणी डूब झाल्यानंतर कोणत्या पद्धतीचा सेमीकंडक्टर तयार होईल. आता एन टाईप आहे म्हणजे याच्यामध्ये करंट कंडक्शन कुणामुळे असेल तर मेजॉरिटी इलेक्ट्रॉनमुळे असेल. या ठिकाणी करंट कंडक्शन कुणामुळे असेल तर मेजॉरिटी असणाऱ्या होलमुळे असेल. फर्दर हे टाईप कुणाचे आहेत तर हे फर्दर या ठिकाणी टाईप आहे ते एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टरचे करण्याच्यामध्ये आपण काय करतोय डुपिंग ॲड करतोय. इम्प्युरिटीज याच्यामध्ये आपण ॲड करतोय. जर आपण इम्प्युरिटीज याच्यामध्ये ॲड करत असेल तर जो काही मटेरियल आहे, जो काही सेमीकंडक्टर मटेरियल त्याची काय होईल तर या ठिकाणी इलेक्ट्रिकल कंडक्टर या ठिकाणी इम्प्रूव्ह होईल. नेक्स्ट, आता कोणते कॅरियर्स सेमीकंडक्टरमध्ये या ठिकाणी करंटला फ्लो करतात तर आपल्याला माहिती पाहिजे जे काही कॅरियर आहेत सेमीकंडक्टरमध्ये कोणते आहेत तर इलेक्ट्रॉन्सही आहेत आणि होल्सही आहेत.
म्हणजे ऑप्शन नंबर 4 या ठिकाणी काय असेल तर या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर असेल होल्स आणि इलेक्ट्रॉन्समुळे काय होईल तर सेकंडरी जो काही सेमीकंडक्टर आहे ते सेमीकंडक्टरमध्ये या ठिकाणी काय होईल करंट फ्लो होईल, कारण आपल्याला माहिती पाहिजे टोटल करंट काय असेल या ठिकाणी I इज इक्वल टू होलचा करंट प्लस इलेक्ट्रॉनचा करंट, हा टोटल करंट असेल कुठं सेमीकंडक्टरच्या केसमध्ये. ओके. इन अ पीएन जंक्शन विथ नो एक्सटर्नल व्होल्टेज, जर आपण एक्सटर्नल व्होल्टेज अप्लाय केलेलं नसेल, द इलेक्ट्रिकल फील्ड बिटवीन द ॲक्सेप्टर अँड द डोनर आयन इज कॉल्ड ॲज. आता जर आपण एक्सटर्नल इलेक्ट्रिकल फील्ड लावली नसेल तर जे काही इलेक्ट्रिकल फील्ड तयार होणार आहे ॲक्सेप्टर अँड डोनरमध्ये त्याला काय म्हणतो आपण, पीक म्हणूया, थ्रेशोल्ड म्हणूया, बॅरियर म्हणूया की पाथ म्हणूया. आपण म्हणतो त्याच्यामध्ये पोटेन्शियल बॅरियर आहे, ते पोटेन्शियल बॅरियर आपल्याला काय करावं लागेल, ब्रेकडाऊन करावं लागेल, म्हणजे ते जंक्शन या ठिकाणी आपल्याला ब्रेकडाऊन करावं लागेल तर आणि तरच त्यामधून करंट कंडक्शन या ठिकाणी फ्लो होईल. म्हणजे जर आपण एक्सटर्नल इलेक्ट्रिकल फील्ड अप्लाय केलेली नसेल तर इलेक्ट्रिकल फील्ड जे काय ॲक्सेप्टर असतील, जे काय डोनर असेल त्याच्यामध्ये कोणते असेल तर ते असेल या ठिकाणी पोटेन्शियल बॅरियरची. ही गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. हे डायोडच्या केसमध्ये आपल्याला या ठिकाणी माहिती पाहिजे. The result in the formation of the depletion layer which act as the barrier and does not allow any further flow of electrons from the N region to the P region. जेव्हा इलेक्ट्रिकल फील्ड आपण अप्लाय करत नाही आहे त्याच्यामध्ये काय होत आहे तर एक पद्धतीचं पोटेन्शियल बॅरियर तयार होत आहे. जर पोटेन्शियल बॅरियर त्यामध्ये तयार होत असेल तर त्या पोटेन्शियल बॅरियरच्या केसमध्ये, त्या डिप्लेशन लेअरच्या केसमध्ये काय होईल तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आणि नंबर ऑफ होल्स काय होतील एकमेकांमध्ये डिफ्यूज होतील आणि त्याच्यामध्ये त्यांची संख्या कशी होईल तर इक्वल होईल. जर ते इक्वल असतील तर त्याच्यामधून कोणत्याही पद्धतीचं फर्दर मुवमेंट या ठिकाणी पॉसिबल नाही आहे. म्हणजे ते जे काही आयन्स आहेत ते आयन्स कसे आहेत तर ते आयन्स हे या ठिकाणी इमोबाईल आहेत, म्हणजे ते मुवेबल नाहीत. त्या बॅरियरच्या केसमध्ये, त्या डिफ्लेशन लेअरच्या केसमध्ये असणारे आयन्स कसे असतात तर इमोबाईल असतात, म्हणजे ते मुवेबल नसतात. तेच या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. The width of a depletion layer in an open circuited diode is directly proportional to the. आता जे काही डिप्लेशन लेअरची विड्थ आहे ती डिप्लेशन लेअरची विड्थ कुणाला प्रोपोर्शनल असेल, या ठिकाणी जे काय ॲक्सेप्टर आहेत आणि जे काय डोनर ते दोघांचं कॉन्सन्ट्रेशन कसं आहे तर या ठिकाणी इक्वल आहे, अशा पद्धतीचा क्वेश्चन दिलेला आहे. आता जे काय डिफ्लेशन लेअर असतं ते डिप्लेशन लेअर हे कसं असतं तर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1 डिवायडेड बाय अंडर रूट ऑफ डुपिंग. कुणाला प्रोपोर्शनल असतं तर डुपिंगला असतं. याचा अर्थ आपण जर डुपिंग या ठिकाणी इन्क्रीज करत गेलो, जर आपण डुपिंग या ठिकाणी वाढवत गेलो तर जे काही डिप्लेशन लेअर आहे ते डिप्लेशन लेअर काय होईल बघा, डिप्लेशन लेअरचे जे काही विड्थ आहे ते विड्थ या ठिकाणी कमी होईल. जर आपण डुपिंगला या ठिकाणी कमी करत असेल तर जे काही डिप्लेशन लेअर आहे त्या डिप्लेशन लेअरचे जे काही विड्थ आहे ती विड्थ या ठिकाणी आपण इन्क्रीज होते असं या ठिकाणी म्हणत असतं. म्हणजे ॲक्च्युली जे काय याच्यामध्ये रिलेशन असेल तर रिलेशन कसं असेल तर जे काही इन्व्हर्समध्ये रिलेशन ते इन्व्हर्समध्ये रिलेशन आहे. या केसमध्ये त्याचा करेक्ट आन्सर कोणता असेल तर ऑप्शन नंबर 4 या केसमध्ये काय असेल, या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर असेल डुपिंग. या ठिकाणी आपण जेवढं जास्त वाढवूया तेवढं या ठिकाणी काय होईल तर विड्थ ऑफ डिप्लेशन लेअर काय होईल कमी होईल. नेक्स्ट, द डिप्लेशन रिजन इन अ जंक्शन डायोड कंटेन्स. आता डिप्लेशन रिजन जंक्शन म्हणजे पीएन जंक्शन डायोडमध्ये काय असेल, डिप्लेशन रिजनमध्ये वनली चार्ज कॅरियर असतील, मायनॉरिटी टाइप अँड मेजॉरिटी, नो चार्ज ॲट ऑल, व्हॅक्युम्स अँड नो ॲटम्स ॲट ऑल, वनली आयन्स दॅट इज इमोबाईल चार्जेस. आपण म्हटलं होतं जे काही डिप्लेशन रिजन असेल त्याच्यामध्ये पोटेन्शियल बॅरियर या ठिकाणी तयार होईल, त्या केसमध्ये जे काय असतील ते आयन्स या ठिकाणी असतील त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचे इमोबाईल म्हणजे मुवेबल चार्जेस या ठिकाणी नसतील, ते चार्जेस काय असतील या ठिकाणी कॉन्स्टंट असतील. म्हणजे ऑप्शन नंबर 4 या केसमध्ये काय असेल तर या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर असेल. इन अ पीएन जंक्शन डिप्लेशन लेअर इज क्रिएटेड ड्यू टू. आता पीएन जंक्शनमध्ये डिप्लेशन लेअर कुणामुळे तयार होत आहे तर डिफ्युजन ऑफ आयन्समुळे होत आहे, डिफ्युजन ऑफ मायनॉरिटीमध्ये होत आहे, डिफ्युजन ऑफ मेजॉरिटीमुळे होत आहे, बोथ 2 and 3 मुळे होत आहे. जे काय डिप्लेशन रेल असेल ते डिप्लेशन रेल होत असेल कुणामुळे तर डिफ्युजन ऑफ द मेजॉरिटी चार्ज कॅरियर. जे काय मेजॉरिटी चार्ज कॅरियर आहे ते मेजॉरिटी चार्ज कॅरियर काय करतात डिफ्यूज करण्याचा प्रयत्न करतात. मग त्यामुळे काय होतं तर या ठिकाणी डिप्लेशन लेअर तयार होतंय कुठं तर पीएन जंक्शनच्या केसमध्ये. द डिप्लेशन लेअर इन अ पीएन जंक्शन इज कॉज्ड बाय कुणामुळे होत आहे ड्रिफ्ट ऑफ होल्स, डिफ्युजन ऑफ चार्ज कॅरियर, मायग्रेशन ऑफ द इम्प्युरिटी आयन्स और ड्रिफ्ट ऑफ इलेक्ट्रॉन्स. आता जे काय डिफ्लेशन तयार होईल ते कुणामुळे होईल तर डिफ्युजनमुळे होईल. मग डिफ्युजन कुणामुळे होईल तर चार्ज कॅरियरचं होईल. त्याच्यामध्ये मायनॉरिटी असतील, त्याच्यामध्ये मेजॉरिटी असतील, पण मेजॉरिटी चार्ज कॅरियर काय करतील डिफ्यूज करण्याचा प्रयत्न करतील हायर कॉन्सन्ट्रेशन पासून लोअर कॉन्सन्ट्रेटकडे. म्हणजे या ठिकाणी कुणामुळे होईल तर डिफ्युजन ऑफ द चार्ज कॅरियरमुळे होईल.
A potential barrier of 0.5 volt exists across a PN junction. The depletion region is 5.0 into 10 to the power minus 7 meter wide. What is the intensity of the electrical field in the region? या ठिकाणी आपल्याला इलेक्ट्रिकल फील्डची इंटेन्सिटी विचारलेली आहे. जनरली इंटेन्सिटी ऑफ द इलेक्ट्रिकल फील्ड इज इक्वल टू या ठिकाणी जे काय पोटेन्शियल बॅरियर फॉर एक्झाम्पल VB असेल डिवायडेड बाय या ठिकाणी काय दिलेलं आहे तर डिप्लेशन रिजन दिलेलं आहे, त्याची विड्थ दिलेली आहे, त्यालाच आपण विड्थ ऑफ डिप्लेशन लेअर असं म्हणू शकतो. म्हणजे या ठिकाणी VB डिवायडेड बाय आपण W करूया, आपल्याला ठिकाणी काय भेटेल तर इलेक्ट्रिकल फील्ड आपल्याला भेटेल जी की आपण जनरली असते आपल्याकडे इज इक्वल टू V बाय लेंथच्या साहाय्याने आपण घेण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी विड्थ दिलेली आहे म्हणजे ती एक लेंथच दिलेली आहे. म्हणजे या ठिकाणी VB डिवाइडेड बाय W करूया. आता VB किती दिलेला आहे तर 0.5 दिलेला आहे या ठिकाणी आणि W किती दिलेला आहे तर 5 into 10 to the power minus 7 मीटर दिलेला आहे. किती -7 मीटर. आता सिम्प्लिफिकेशन करूया. 5 into 10 to the power minus 1 होईल डिवायडेड बाय 5 into 10 to the power minus 7 होईल. हा जेव्हा वरती जायला त्यावेळेस हाचा साइन प्लस होईल. म्हणजेच या ठिकाणी काय होईल तर 1 into किंवा 5 डिवायडेड बाय 5 into 10 to the power हा काय होईल -1 into 10 to the power हा +7 होईल. हा जेव्हा डिनॉमिनेटर मधून न्यूमरेटर मध्ये जाईल त्यावेळेस याचा साइन काय होईल चेंज होईल. म्हणजेच काय होईल तर 1 into 10 to the power. आता हा मायनस आहे हा प्लस आहे. ज्यावेळेस दोन्हीचे बेस सेम असतात त्यावेळेस काय होते तर या ठिकाणी घातांकाची काय होते बेरीज होते. या दोघांची बेरीज करा किती होईल तर +7 - 1 किती होईल तर +6 होईल. म्हणजे या ठिकाणी हे +6 असेल. म्हणजे जो काय आन्सर असेल तो आन्सर काय असेल इलेक्ट्रिकल फील्डचा तर 1 into 10 to the power 6 एवढी काय होईल तर या ठिकाणी फील्ड तयार होईल. कशामध्ये असेल तर व्होल्ट पर मीटर मध्ये असेल. म्हणजे 1 into 10 to the power 6 व्होल्ट पर मीटर. ऑप्शन नंबर फर्स्ट काय असेल तर या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर असेल. ESC इलेक्ट्रॉनिक्सला विचारलेला क्वेश्चन आहे. नेक्स्ट, द डिप्लेशन लेयर विड्थ अपन PN जंक्शन हॅज अ मॅक्झिमम व्हॅल्यू विथ. आता डिप्लेशन लेयरची जी काय विड्थ आहे ती विड्थची मॅक्झिमम व्हॅल्यू किती असेल. फॉर एक्झाम्पल PN जंक्शन डायोड आहे, त्या PN जंक्शन डायोडमध्ये काय होतं तर डिप्लेशन लेयर तयार होत आहे. आता डिप्लेशन लेयरची विड्थ फॉरवर्ड बायच्या केसमध्ये काय असेल तर मिनिमम असेल आणि रिव्हर्स बायच्या केसमध्ये काय असेल तर मॅक्झिमम असेल. म्हणजे इन केस ऑफ रिव्हर्स बायस डिप्लेशन लेयरची विड्थ काय असेल तर मॅक्झिमम असेल. ऑप्शन नंबर 4 या केसमध्ये काय असेल तर या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर असेल. नेक्स्ट, if an electrical field of 30 volt per centimeter is applied across the specimen, the drift velocity of a free electron is फ्री इलेक्ट्रॉनची ड्रिफ्ट वेलोसिटी किती असेल अशा परीचा आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे. दिलेलं काय आहे तर जे काय इलेक्ट्रिकल फील्ड आहे E इज इक्वल टू 30 व्होल्ट पर या ठिकाणी सेंटीमीटर दिलेले आहे आणि जे काही ड्रिफ्ट वेलोसिटी आहे ते ड्रिफ्ट वेलोसिटी VD इज इक्वल टू आपल्याला विचारलेले आहे. गिवन दॅट म्यू इज इक्वल टू 34.8 into 10 to the power -4 मीटरचा स्क्वेअर डिवायडेड बाय व्होल्ट सेकंद. हे काय दिलं तर या ठिकाणी मोबिलिटी ऑफ द फ्री इलेक्ट्रॉन दिलेले आहे. आता ड्रिफ्ट वेलोसिटी काय असते तर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इलेक्ट्रिकल फील्ड असते विच इज इक्वल टू आपण काय लिहू शकतो तर म्यू इंटू E असं आपण त्याला लिहू शकतो. मग या ठिकाणी म्यू दिलेला आहे का दिलेला आहे की ते 34 into 8 into 10 to the power -4 मीटरचा स्क्वेअर डिवायडेड बाय व्होल्ट सेकंद इंटू या ठिकाणी जे काही इलेक्ट्रिकल फील्ड दिले ते किती दिले तर या ठिकाणी 30 into व्होल्ट 30 व्होल्ट डिवायडेड बाय काय दिलेलं आहे तर या ठिकाणी सेंटीमीटर दिलेला आहे. आन्सर कशामध्ये दिलेला आहे तर मीटर पर सेकंड मध्ये दिलेला आहे. कशामध्ये मीटर पर सेकंड मध्ये दिलेला आहे. म्हणजे हा जो काय 30 व्होल्ट पर सेंटीमीटर आहे त्याला आपल्याला काय करायला लागेल पहिल्यांदा मीटर मध्ये या ठिकाणी कन्वर्ट करून घ्यावं लागेल. कशामध्ये मीटर मध्ये कन्वर्ट करून घ्यावं लागेल. मग आपल्याला माहिती पाहिजे जो काही 1 सेंटीमीटर आहे तो 1 सेंटीमीटर इक्वल टू किती असेल तर 10 to the power -2 मीटर असेल. किती असेल 10 to the power -2 मीटर असेल. मग 1 सेंटीमीटर इज इक्वल टू एवढा असेल तर 30 व्होल्ट पर सेंटीमीटर इज इक्वल टू किती असेल याचं आपल्याला पहिल्यांदा सिम्प्लिफिकेशन करून घ्यावं लागेल. आता या ठिकाणी सेंटीमीटर आहे म्हणजे काय करायला लागेल 30 व्होल्ट पर मीटर ज्यावेळेस आपल्याला पाहिजे असेल त्यावेळेस काय करायला लागेल 30 डिवायडेड बाय आता 1 मीटर आहे म्हणजे याला काय करायला लागेल तर सेंटीमीटरच्या ठिकाणी आपल्याला 10 to the power -2 ने आणि काय करायला लागेल डिवाइड करायला पाहिजे. ज्यावेळेस आपण त्याला 10 to the power -2 ने या ठिकाणी डिवाइड करूया त्यावेळेस काय येईल तर या ठिकाणी 30 into 10 to the power +2 व्होल्ट पर या ठिकाणी सेंटीमीटर येईल. कायला
व्होल्ट पर या ठिकाणी सेंटीमीटर येईल. याचं आपण सिम्प्लिफिकेशन केलं तर काय होईल या ठिकाणी, तर याच्यावरती आणखी 2 शून्य वाढतील म्हणजे या ठिकाणी हा 3000 होईल. म्हणजे ॲक्च्युली याच्यामध्ये काय आहे, तर याच्यामध्ये ॲक्च्युली आपल्याला हे भेटतंय की जो या ठिकाणी व्होल्ट पर सेंटीमीटर आपण लिहिला त्यालाच आपण या ठिकाणी लिहू शकतो का 3000 व्होल्ट पर मीटर. काय लिहू शकतो 3000 व्होल्ट पर मीटर, त्याला आपण असं लिहू शकतो. म्हणजे ॲक्च्युली या मीटरला हा मीटर या ठिकाणी कॅन्सल होईल, हा व्होल्टला हा व्होल्ट या ठिकाणी कॅन्सल होईल. आता या ठिकाणी 10 टू द पॉवर -4 आहे. काय आहे तर 10 टू द पॉवर -4 आहे. आता ही 10 टू द पॉवर -4 याच्यामध्ये जर आपण याला इम्प्लिमेंट करायला गेलो तर याचं सोल्युशन आपल्याला कशा पद्धतीने होईल बघा. या ठिकाणी आहे 34.8 इंटू 10 टू द पॉवर -4 आहे इंटू या ठिकाणी या 3000 ला आपण लिहू शकतो का हो 3 इंटू 10 टू द पॉवर काय लिहायला लागले आपल्याला +3 लिहायला लागेल. कारण ज्यावेळेस आपण इकडून इकडे येतो त्यावेळेस पॉवर काय होते प्लस होते, ज्यावेळेस आपण इकडून इकडे येतो त्यावेळेस काय होते पॉवर मायनस होते. म्हणजे ॲक्च्युली या ठिकाणी काय झालं बघा 34 इंटू 3. आता 34 इंटू 3 जर आपण याचं सिम्प्लिफिकेशन केलं तर आपल्याला माहिती पाहिजे जर आपण 33 गुणिले 3 केलं तर अप्रॉक्सिमेट काय येतं आपल्याकडे 100 येतं. म्हणजे अप्रॉक्सिमेट 100च्या आसपास येईल. म्हणजे 100च्या आसपास इंटू या ठिकाणी ही -4 आहे इंटू या ठिकाणी हा +3 आहे. याच्यामध्ये काय करा तर दोघांची या ठिकाणी बेरीज करा. -4 + 3 या ठिकाणी काय होईल तर 10 टू द पॉवर -1 होईल. का कारण मोठ्याचं या ठिकाणी साइन द्यावं लागेल. म्हणजेच विच इज इक्वल टू काय होईल तर हा मायनस साइन आहे याला काय करा इकडे गेल्यानंतर हा काय होईल प्लस मध्ये होईल. म्हणजे 10 व्होल्ट पर मीटर 10 मीटर पर सेकंद या ठिकाणी काय होईल आपल्याकडे जी काय ड्रिफ्ट व्हेलॉसिटी या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करायला 10 मीटर पर सेकंद. कारण या ठिकाणी युनिट काय राहिलं फक्त मीटर पर सेकंद राहिलं. म्हणजे अप्रॉक्सिमेट आन्सर किती आलं बघा 10 मीटर पर सेकंद. मग 10 मीटर पर सेकंद कुठं आहे का याच्यामध्ये, हो आहे ऑप्शन नंबर 3 मध्ये आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 3 या केसमध्ये काय असेल तर या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर असेल ड्रिफ्ट व्हेलॉसिटी 10.44 मीटर पर सेकंद असेल, जी की या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. कॅल्क्युलेशन याचं केलेलं आहे आपण 30 दिलेलं आहे, व्ही दिलेलं आहे 1044 सेंटीमीटर पर सेकंद होईल. आपल्याला कशामध्ये करायचं आहे तर या ठिकाणी मीटरमध्ये करायचं, याला काय करा डिवाइड करण्याचा प्रयत्न करा आणि सगळ्या गोष्टी केल्यानंतर आपल्याला ॲट द लास्ट आन्सर आणण्याचा प्रयत्न होईल 10.44 मीटर पर सेकंद.